टू अमृता स्लिंग. प्रीवियस व्हिडिओमध्ये आपण क्रोर पर्यंतचे, अरब पर्यंतचे जे आणखी मोठे नंबर्स आहेत किंवा मिलियन बिलियन पर्यंतचे जे नंबर्स आहेत ते कसे रीड करायचे ते पाहिलं. याच्याशिवाय आपण इंडियन सिस्टीम आणि अमेरिकन सिस्टीम मध्ये काय डिफरन्स आहे हेही पाहिलं. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक्झॅक्ट आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज. Exact and approximate values. Very often exact numbers are not required and just approximation is sufficient. For example, according to 2011 census, the population of Chintamani town was 76,068. Instead of saying that the population is about 75,000 is enough to give the idea of how big the quantity is. आता लक्षात घ्या की काही वेळेला आपण एखाद्या एस्टिमेशन करण्यासाठी आपण थोड्या अंदाजे व्हॅल्यू सांगत असतो. आता समजा तुमच्या आईनं तुमच्या किराणाचं सामान आणलं असेल आणि तिचं समजा जर बिल झालेलं असेल 1780 रुपये, 1780 रुपये समजा बिल झालं आणि समजा जर नंतर जर ते त्यांना आईला तुमच्या आठवायचं असेल की आपण किराणाचं किती बिल दिलं, तर 1780 किंवा त्याच्याही पुढे जाऊन 1787 रुपये जर बिल झालेलं असेल तर 1787 न म्हणता आई तुमची रफली काय सांगते की एक साधारणपणे 1800 रुपये मला किराणा सामानासाठी लागले. आता इथे काय आहे की एक्झॅक्ट व्हॅल्यू किती आहे आपली 1787 रुपये. दॅट मीन्स 1787 रुपीज इज द एक्झॅक्ट व्हॅल्यू. बट अप्रॉक्सिमेटली जेव्हा आईला तुमच्या व्हॅल्यू सांगायची असते तेव्हा ती काय सांगते 1800 रुपीज. दॅट इज 1800 रुपीज इज अन अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता काही वेळेला जेव्हा आपल्याला एक अंदाज घ्यायचा असतो, रफ कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, त्यावेळेला या ज्या अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज असतात त्या सफिशियंट असतात. हां, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यू काढायची असते किंवा काही हिशोब मॅच करायचे असतात त्यावेळेला तुम्हाला एक्झॅक्ट व्हॅल्यूज लागतात. पण जेव्हा अंदाजपंच आपल्याला काही बजेट्स तयार करायचे असतात किंवा एखादा नंबर किती मोठा असेल किती लहान असेल हे जेव्हा काढायचं असतं तेव्हा बऱ्याच वेळेला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज की ज्या नियर बाय राऊंड अप केलेले असतात किंवा राऊंडेड डाऊन केलेले असतात या व्हॅल्यूज सफिशियंट होतात. ते कसं, हे आता आणखी एक एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे की हे जे चिंतामणी गाव आहे याची पॉप्युलेशन किती आहे. एक्झॅक्ट जर आपण पाहिलं तर 76,068 ही पॉप्युलेशन आहे. पण समजा आता हे गाव छोटं आहे की एक साधारण मिडल लेवलचं गाव आहे की असं खूप मोठं शहर आहे, खूप मोठं क्राऊडेड शहर आहे. याचा अंदाज जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो तेव्हा जर मी तुम्हाला सांगितलं की खूप मोठं शहर म्हणजे ज्यांची पॉप्युलेशन 1 crore प्लस आहे, मग त्या 1 crore कंपेअर करण्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट हा 76,068 या नंबरची आवश्यकता नाहीये. हा नंबर एक साधारणपणे 75,000च्या आसपास आहे, म्हणजे हे एक छोटंसं गाव आहे. हा जो अंदाज आहे हा आपण काढू शकतो. हा अंदाज काढण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला डे टू डे लाईफमध्ये काय होतं की एक्झॅक्ट व्हॅल्यू न वापरता आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज वापरतो. म्हणजे समजा आता तुम्हाला मागच्या वर्षी जर मी तुमचा समजा रिझल्ट विचारला तर तुम्हाला पर्सेंटेजमध्ये जर आहे तर समजा 83.348 एवढे जर मार्क्स पडले असतील तर त्यावेळेला आणि तुमच्या समजा एका मित्राच्या आईने विचारलं की तुम्हाला किती मार्क्स पडले तर तुम्ही 83 पॉईंट वगैरे एवढं सांगत नाही, तुम्ही सांगता की मला 83% मिळाले किंवा मला 84% मिळाले. जर तुम्हाला एकदम स्वतःबद्दल खूप भारी काहीतरी सांगायचं असेल तर तुम्ही 84% सांगता किंवा अंदाजपंच तुम्ही 83% सांगता. म्हणजे इथे आपण काय केलंय की नियर बाय व्हॅल्यूला आपण तो नंबर राऊंड अप केलाय किंवा आपण राऊंड डाऊन केलेला आहे. तर तो एक्झॅक्टली आपण बघूयात की राऊंडिंग अप आणि राऊंडिंग डाऊन म्हणजे काय. तर राऊंडिंग अप आपण करतो तेव्हा काय करतो की आपण मोठी संख्या सांगतो. म्हणजे समजा जर तुमचे मार्क 83.138 जरी होते तरी तुम्ही 83 पेक्षा थोडाही जास्त आहे म्हणून तुम्ही काय सांगितलं 84% सांगून टाकलं. राऊंडिंग अप करताना तेव्हा जो नंबर जेव्हा वाढवतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं राऊंडिंग अप. आता आपल्याकडे एक सिनारिओ दिलेला आहे
तर जर तुम्ही पाहिलं तर इथे 750 स्वीट्स आपल्याकडे या चित्रामध्ये दिलेले आहेत. तर देर आर सिच्युएशन्स वेअर इट मेक्स सेन्स टू राउंड अप द नंबर. राउंडिंग अप वेन द अप्रॉक्सिमेट नंबर इज मोर दॅन द ॲक्च्युअल नंबर. म्हणजे ॲक्च्युअल नंबर जो होता त्याच्यापेक्षा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढताना आपण काय केलं की नियर बाय आपण मोठी व्हॅल्यू घेतली आहे, म्हणजे आपण राउंडिंग अप केलंय. जर आपण त्याला कमी केलं तर त्याला राउंडिंग डाऊन म्हटलं जातं. आता सपोज आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे की समजा एका स्कूलमध्ये किती आहे 732 पीपल आहेत, 732 स्टुडंट्स आहेत, सगळे मिळून म्हणजे स्टुडंट, टीचर, स्टाफ धरून. आणि प्रिन्सिपलला काय करायचं आहे, ह्या प्रत्येकाला काहीतरी स्वीट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता 732 असे एक्झॅक्ट स्वीट्स न आणता मग त्यावेळेला समजा टीचरनी काय केलं की राउंडिंग डाऊन केलं, तर 732चं राउंडिंग डाऊन काय होईल 700 होईल. सो 700च जर स्वीट्स आणले तर काय होईल 32 लोकांना स्वीट्स मिळणार नाहीत. मग त्याच्या ऐवजी टीचर काय करेल की राउंडेड अप करेल, राउंडिंग अप करेल. सो 732 जरी असेल तरी नियर बाय जो नंबर आहे तो साधारण आहे 750. म्हणजे टीचर काय करेल की 750 स्वीट्स ऑर्डर करेल. म्हणजे येस थोडेसे स्वीट शिल्लक राहतीलही, पण सगळ्यांना स्वीट्स मिळतील आणि थोडेसे एक जे 18-19 स्वीट्स जे आहेत तेवढे शिल्लक राहतील. समजा कोणी एखादा जास्तीचा घेतला वगैरे तर सफिशियंट स्टॉक असेल आणि सगळ्यांना स्वीट्स मिळतील. म्हणून अशा केसमध्ये काय केलं जातं राउंडिंग अप केलं जातं. आता आपण राउंडिंग डाऊनचं एक्झाम्पल घेऊयात. There are situations where it is better to round down. Rounding down is when approximate number is less than the actual number. So for example, if the cost of an item is 470 rupees, the shopkeeper may say that the cost is around 450 instead of saying it around 500. आता समजा तुम्ही शॉपमध्ये काहीतरी घ्यायला गेलेत. आता जसं या पिक्चरमध्ये दाखवलंय की ती मुलगी पर्स घ्यायला गेली आहे. त्या पर्सची एक्झॅक्ट प्राइस जी आहे ती 470 आहे. मग 470ला समजा राउंडिंग अप करून शॉपकीपरनी जर प्राइस 500 सांगितली तर 500, सो 5 हा कसं होतं की एकदम आपल्याला मनामध्ये असं मोठा डिजिट वाटतो. मग असं होऊ शकतं की 500 ऐकून ती मुलगी काय करेल समजा ती पर्स ठेवून देईल की नको 500 खूप होतात. मग त्याच्याऐवजी अशा वेळेला शॉपकीपर काय करतो की हे एक जवळपास काय हार्डली 450 रुपये आहे की म्हणजे जवळपास 450 रुपीज आहे एवढंच फक्त शॉपकीपर सांगतो. त्यांनी काय थोडंसं एक इम्प्रेशन तयार होतं की ठीक आहे स्वस्तच आहे. जरी ॲक्च्युअल बिल करताच्या वेळेला तो 470 रुपीजच असला तरी सांगताना राउंडिंग डाऊन म्हणजे 450 सांगितलं जातं. म्हणजे तो कस्टमर काय होतो तो घेण्यासाठी जास्त इन्क्लाइन होतो. त्याच्यामुळे अशा केसेसमध्ये राउंडिंग डाऊन केलं जातं. सो अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही जेव्हा ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा लहान असते तेव्हा राउंडिंग डाऊन, आणि अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा जेव्हा मोठी असते तेव्हा राउंडिंग अप म्हटलं जातं. आलंय लक्षात? आता आपण एखाद्या नंबरचे नियरेस्ट थाउजंड्स, नियरेस्ट हंड्रेड्स, सो नियरेस्ट नेबर्स कुठले आहेत ते पाहूयात. With large numbers, it is useful to know nearest thousands, lakhs or crores. For example, nearest neighbors of the number 6 crore, 72 lakh, 85,183 are as shown below. आता हे नियरेस्ट नेबर्स फाइंड आउट करताना काय केलं जातं की समजा आपल्याला नियरेस्ट टेन्स करायचं असेल तर नियरेस्ट टेन्स करताना जे टेन्स पर्यंतचे जे डिजिट आहेत म्हणजे जेव्हा दिलेलं जे डिजिट आहे ते 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल त्यावेळेला आपण राउंडिंग अप करतो, आणि जे डिजिट आहे ते 5 पेक्षा जर लहान असेल म्हणजे 0, 1, 2, 3 किंवा 4 असेल तर आपण काय करतो त्यावेळेला राउंडिंग डाऊन करतो. आता आपण बघूयात हा जो एवढा मोठा जो नंबर आहे 6 crore 72 lakhs 85,183 हा आता नियरेस्ट 1000 वरती जेव्हा करायचा आहे तर नियरेस्ट 1000 साठी आता आपण आधी त्याच्या 1000 प्लेसचे डिजिट बघूयात. काय नंबर आपल्याला मिळतोय 85,183. आता 85,183 मध्ये डिजिट्स आपल्याला 1000 प्लेसच्या पुढे कुठले मिळत आहेत 183. आता 1000च्या निम्मा कुठला नंबर आहे 500. 500 पेक्षा 183 लहान आहे की मोठा आहे लहान आहे, म्हणून आपण काय करू हा 183
राऊंड ऑफ करताना काढून टाकू आणि नियरेस्ट 1000 मध्ये आपल्याला नंबर मिळेल 6,72,85,000. हाच जर 183 समजा 883 असला असता तर आपल्याला 85,000 ऐवजी 86,000 घ्यावा लागला असता. सो जेव्हा आपण नियरेस्ट 1000 साठी करतोय, लक्षात घ्या 1000 म्हणजे आपल्याला लास्ट 3 डिजिट्स जे आहेत ते बघावे लागतील की लास्ट 3 डिजिट 183 आहेत. सो इन्स्टेड ऑफ हे जे 3 झिरोज आहेत त्यांच्या ऐवजी आपल्याकडे 183 आहे, 283 आहे, 883 आहे, कुठला नंबर आहे हे बघावं लागेल. जर तो 500 पेक्षा कमी असेल तर 85,000, 500 पेक्षा मोठा असला असता तर 86,000 झालं असतं. आता आपण बघूया नियरेस्ट 10,000. आता नियरेस्ट 10,000 साठी आपल्याकडे नंबर कुठला आहे? आपल्याकडे आहे 85,183. आता नियरेस्ट 10,000 म्हणजे हा जो नंबर आहे, जर 85,183 तर हे पुढचे 4 डिजिट आपण जर पाहिले तर ते काय आहेत आपल्याकडे 5183. 10,000 च्या निम्मा काय होतो 5,000. 5,000 पेक्षा 5183 मोठा आहे का? येस. म्हणून आपण काय करू 85,183 मध्ये हा जो 8 आहे ह्याला आपण +1 करू आणि त्याला आपण करू 90,000. म्हणून आपल्याला मिळेल 6,72,90,000. आता पुढचा डिजिट आहे आपल्याकडे नियरेस्ट लाख पर्यंत आपल्याला करायचंय. आता लाख्स पर्यंतचे जर डिजिट्स आपण पाहिलं तर आपल्याकडे 72 लाख नंतर आपल्याकडे कुठला नंबर आहे 85,183. आता 1 लाखच्या निम्मे किती होतात 50 लाख. 50 लाख पेक्षा 1 लाखच्या निम्मे किती होतात 50,000. 50,000 पेक्षा 85,183 मोठे आहेत का? येस. त्याच्यामुळे आपण काय करू इन्स्टेड ऑफ 72 lakhs we will make it to 73 lakhs. सो आपल्याला नियरेस्ट लाख पर्यंत नंबर मिळेल 6,73 lakhs. त्याच्यानंतर आपल्याला नियरेस्ट 10 lakhs पर्यंत जर करायचं आहे तर नियरेस्ट 10 lakhs पर्यंत आता आपल्याकडे नंबर कुठला आहे 72, 85, 183. 72 lakhs आहे म्हणून नियरेस्ट 10 lakhs मध्ये आपल्याकडे काय राहील 6,70 lakhsच राहील. आणि सगळ्यात शेवटी नियरेस्ट क्रोर पर्यंत जेव्हा 6,72 lakhs आहे तर आता 6 crores नंतर जी लॅक्सची प्लेस आहे त्याच्यामध्ये 50 lakhs हाफ येतो. 50 lakhs पेक्षा 72 lakhs काय आहे मोठा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल राऊंडिंग अप करावं लागेल. म्हणून आपल्याला नियरेस्ट क्रोर पर्यंत व्हॅल्यू मिळेल एक साधारण अप्रॉक्सिमेटली 7 crores. आलंय लक्षात? आपण कोणत्या केसमध्ये राऊंडिंग अप करतो आणि कोणत्या केसमध्ये राऊंडिंग डाऊन करतो. हेच आपण एक प्रो टिप बघूयात की नियरेस्ट नेबर कसा फाइंड आउट करायचा. सो व्हेन फाइंडिंग द नियरेस्ट नेबर फॉर अ स्पेसिफिक प्लेस व्हॅल्यू दे मस्ट लुक ॲट द डिजिट विच इज इमिडिएटली टू इट्स राईट. If that digit is 5 or more, then we should round up, or if it is 4 or less than 4, then we have to round down. ही प्रो टिप नेहमी लक्षात ठेवा म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही. नियरेस्ट कोणतंही thousands असेल, नियरेस्ट hundreds असेल तर त्याच्या इमिडिएट राईटचं डिजिट बघायचं. ते जर 5 किंवा 5 पेक्षा मोठं असेल तर राऊंड अप, किंवा जर ते 5 पेक्षा लहान असेल तर राऊंड डाऊन करायचं. आता आपण आणखी काही एक्झाम्पल्स पाहूयात. सिमिलरली राईट 5 नियरेस्ट नंबर्स फॉर दीज नंबर्स. नाव वी हॅव द नंबर 29,32,481. आता सगळ्यात आधी आपल्याला लिहायचा आहे नियरेस्ट 1000 हा नंबर. मग नियरेस्ट 1000 साठी आपण काय करू जे लास्ट 3 डिजिट्स आहेत ते कन्सिडर करू. दॅट इज 481. नाव हे जे 481 आहे इज लेस दॅन 500. 500 का घेतलंय आपण कारण नियरेस्ट 1000 पर्यंत जायचंय. म्हणजे नियर 1000 जो आहे 1000ची असा हाफ आहे 500. नाव 481 इज लेस दॅन 500 म्हणून आपण नियरेस्ट 1000 पर्यंत डायरेक्ट काय करू 000 मार्क करू. सो
नियरेस्ट 1000 पर्यंतचा नंबर असेल 29 crores 5 lakhs and 32,000. हे आपण इथे 000 केलेले. त्याच्यानंतर नियरेस्ट 10,000. आता नियरेस्ट 10,000 साठी आपण लास्ट 4 डिजिट कन्सिडर करू. दॅट इज 2481. नाउ 2481 इज अगेन लेस दॅन 5,000. नियरेस्ट 10,000 आहे. 10,000 पेक्षा हाफ होतात 5,000. 5,000 पेक्षा 2,481 लहान आहेत, म्हणून आपण काय करू 000 मार्क करू. सो नियरेस्ट 10,000 काय होईल 32,481 चा 30,000. सो आपला नंबर असेल 29 crores 5 lakhs and 30,000. त्याच्यानंतर नियरेस्ट लॅक्स. आता नियरेस्ट लॅक्स हा जो नंबर आहे तर लॅक्सच्या नंतर आपल्याकडे किती आहे 32,481. आता 50,000 पेक्षा हा जो 32,481 आहे तो अगेन लहान आहे, म्हणून आपल्याला 0 ला राऊंड डाऊन करावं लागेल. राऊंड अप नाही करताना राऊंडिंग डाऊन करावं लागेल. लॅकच्या निम्मे होतात 50,000. मग 50,000 शी आपण 32,481 कम्पेअर करू. सो नियरेस्ट लॅक्स मधला नंबर आपल्याकडे येईल 29 crores and 5 lakhs. त्याच्यानंतर नियरेस्ट 10 lakhs. आता नियरेस्ट 10 lakhs साठी आपण हे पुढचे डिजिट्स कम्पेअर करूयात, विच इज 5,32,481. आणि हा जो नंबर आहे हा मात्र 5 lakhs पेक्षा काय आहे मोठा आहे की लहान आहे, तर हा नंबर 5 lakhs पेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपल्याला इन्स्टेड ऑफ 5,32,481 याला नियरेस्ट 10 lakhs पर्यंत राऊंड अप करावं लागेल, म्हणून आपल्याला नंबर मिळेल 10 lakhs. मग आपला ऍक्च्युअल नंबर काय होईल 29 crores and 10 lakhs. आणि नियरेस्ट क्रोर पर्यंत जाण्यासाठी आता 5,32,481 हा नंबर 50 lakhs पेक्षा बराच लहान आहे, त्याच्यामुळे नियरेस्ट क्रोर्स आपल्याला मिळतील 29 crores. तुमच्या लक्षात आलंय काय करायचं, राऊंडिंग अप किंवा राऊंडिंग डाऊन करायचंय हे कसं ठरवायचं, तर त्या प्लेसला रिस्पेक्टिव्ह नंबर बघायचा. तो म्हणजे 1000 असेल तर 1000 साठी लास्ट 3 डिजिट्स बघायचे. नाव 1,000 चा हाफ आहे 500. मग तो 500 शी कम्पेअर करायचा. जर 500 किंवा ग्रेटर दॅन 500 असेल तर राऊंडिंग अप करावं लागेल, आणि 500 पेक्षा लहान असेल तर राऊंडिंग डाऊन करावं लागेल. पुढे जाऊया. आता आपल्याला एक चॅलेंज इथे दिलेला आहे. आय हॅव अ नंबर फॉर विच ऑल 5 नियरेस्ट नेबर्स आर 5 crores. व्हॉट कुड बी द नंबर? हाऊ मेनी सच नंबर्स आर देअर? आता इथे एक पझल आपल्याला दिलेला आहे की हा जो नंबर आहे त्याचे ऑल 5 नियरेस्ट नेबर्स किती आहेत 5 crores आहेत. तर तो नंबर कुठला आहे हे आपल्याला गेस करायचं आहे. तुम्हाला काय वाटतं कोणता नंबर असेल मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आपण याचं सोल्युशन पाहूया. काय पाहिलं की जेव्हाही एखादा नंबर त्याच्या हाफ पेक्षा म्हणजे 1000 असेल तर 500 पेक्षा मोठा असतो, किंवा जर 10,000 असेल तर 5,000 पेक्षा मोठा असतो, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं राऊंडिंग अप करावा लागतो. आता जर तुम्ही पाहिलं तर सपोज 4,99,99,500 हा जर नंबर आपल्याला नियरेस्ट 1,000 पर्यंत जर त्याचं राऊंड अप करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आता 500 आहे. सो 500 म्हणजे आपल्याला राऊंडिंग अप करावं लागेल. मग ह्याच्या अलीकडे काय आहे 99,000, म्हणजे 99,000ला आपल्याला आणखी एक वाढवलं तर काय होईल, मग ते 100,000 होईल. 100,000 म्हणजे काय करावं लागेल आपल्याला लॅक्सच्या प्लेसमध्ये एक ऍड करावं लागेल. पण लॅक्सच्या प्लेसमध्ये ही काय आहे आपल्याकडे 99 lakhs आहे, म्हणजे आपल्याला क्रोरच्या प्लेसवरती जावं लागेल. सो 4 crore 99 lakhs 99,500च्या पेक्षा मोठा कोणताही नंबर अप टू 5 crore पर्यंत असेल तर आपल्याला त्याचं राऊंडिंग अपच करावं लागेल आणि आन्सर काय येईल 5 crore येईल. त्याचप्रमाणे सपोज कोणताही नंबर जो 5 crore पेक्षा मोठा आहे पण 500 पेक्षा लहान आहे, त्या केसमध्ये काय करावं लागेल राऊंडिंग डाऊन करावं लागेल. म्हणजे कोणताही नंबर जो
4 crore 99,99,500 पासून 5 crore 499 यांच्यामध्ये असणारा कोणताही नंबर इन्क्लुडिंग दीज टू नंबर्स जर आपण राऊंड ऑफ त्याचं करायचं असेल तर आपल्याला काय आन्सर मिळेल 5 crore हेच आन्सर मिळेल. एनी नंबर फ्रॉम 4 crore 99,99,500 up to 5 crore 499 will have 5 crore as its nearest neighbor for all 5 place values. That is thousands असेल, 10,000 असेल, lakhs असेल, 10 lakhs असेल किंवा crores असेल. आलं लक्षात? आपण हे का केलेलं आहे? जर तुम्हाला लक्षात आलेलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मग समजा जर आता आपण जर विचारलं की असे किती नंबर्स आहेत, असे किती नंबर्स की ज्यांचा राऊंड ऑफ 5 crore येईल असे तुम्ही फाइंड आउट करू शकता. मग सोपं आहे. आपल्याला काय करावं लागेल, ही जी अपर बाउंड्री आणि लोअर बाउंड्री आहे यांचा जर आपण डिफरन्स काढला तर आपल्याला असे नंबर्स मिळतील. सो असे किती नंबर्स येतील, एक्झॅक्टली 5 crore 499 मायनस 4 crore 99,99,500 तुम्ही सबट्रॅक्ट केल्यानंतर डिफरन्स किती मिळेल 1000. सो देअर आर एक्झॅक्टली 1000 सच नंबर्स. तुमच्या लक्षात आलंय आपण कसं कॅल्क्युलेट केलं. इन केस तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर मी पुढच्या स्लाइड्समध्ये एक्झॅक्टली स्टेप्स दिलेल्या आहेत की अशा टाईपचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. आपण त्या स्टेप्स एकदा परत पाहूयात. सो स्टेप 1ला आपण काय करणार, अंडरस्टँड द गोल. द टेक्स्ट बुक आस्क फॉर नंबर where all 5 nearest neighbors round to exactly 5 crores. So when finding a nearest neighbor, what you need to do, you need to look at the digit to the immediate right. If it is 5 or more, you have to round up, and if it is less than 4, then you have to round down. Now we'll move to step number 2. So in step number 2, what you need to do, you need to identify the strict condition. Which rounding requirement is hardest to satisfy? So rounding to the nearest 1000 is most restrictive condition because it requires precision down to the hundreds place. So you have to do this first step very carefully. So if a number rounds to 5 crore at the nearest 1000, it will automatically round to 5 crore for the larger place values as well. Why? That you need to find out. So step number 3 is find the smallest possible number rounding up to find out smallest number that rounds up to 5 crores at the nearest 1000. So we must look at the hundredths digit. The hundredths digit place must be 5 because it is the smallest digit that allows us to round up. You can have 5, 6, 7, 8, 9. Everything before it must be 9 so that the carryover cascades all the way to the crores place. So therefore, the smallest number is 4 crore 99,99,500. So by this way, you can find out the lower boundary. Now, test it with the class. So to round, you can always cross check. If you need to round up to nearest 10, nearest thousands, nearest hundreds, so and all the respective digits you can cross check. This turns the 9,000s into 10, which turns 9 10,000s into 10 and so on, giving exactly 5 crores every time. Now step number 4 is we will find out the next boundary. So we need to find out the largest possible number rounding down. Now to find out the largest number that rounds down to 5 crores at the nearest 1000, we again have to look at the hundredths digit. So the hundredths digit must be 4. That is the largest possible value, the largest digit that forces us to round down. Because if it is 5, then you have to round up. The tens and ones digit can be 9s to make the number as large as possible without spilling over. So the largest possible number is 5 crore 499. Now here also you can cross check. To round 5 crore 499 to nearest 1000, the hundredths digit must be 4. So we round down. The digits after thousands place become 0, giving us exactly 5 crore. So you can always cross check your answer.
And finally, step number 5, calculate total amount of numbers. So how many numbers are there? Now that we have our range, that is 4 crore 99 lakhs 99,500 to 5 crores 499. So we can calculate exactly how many numbers exist in this gap. Subtract the smallest number from the largest number, which is 999, and we have to add 1 to include starting number itself. That's why total numbers, how many total numbers are available? That is 1000 numbers are available. Understood what steps we have followed? Let's move to next problem. Roxy and S2 are estimating the values of simple expression 4,63,123 plus 4,19,682. Now, Roxy says the sum is near 8 lakhs, but it is more than 8 lakhs. S2 says the sum is near 9 lakhs, but it is less than 9 lakhs. Are these answers correct? Whose estimation is closer to the sum? That we need to find out. So, there are two numbers given and both of them have some estimation. That is what could be the sum. Now we will cross check both the statements whether Roxy is right or whether S2 is right. Now 4,63,128. So if we need to round up the number, then 4,63,000 we have to round up to the lakhs place. So it will give us the answer as 5 lakhs, and 4,19,682 we have to round down for the lakhs place. So it will give us 4 lakhs. So approximately we have 5 lakhs plus 4 lakh, which is equal to 9 lakhs. So who is correct? Roxy is correct or S2 is correct? So the sum is near to 9 lakhs. So whose expression is correct? So we can say that S2's expression is correct. Now what we need to find out is, will the sum greater than 8,50,000 or less than 8,50,000? Now here we need to find out our calculation up to the thousands place. In previous case we had rounded up the we had done the rounding of exercise up to lakhs place because we were talking about lakhs. Now here they are asking us whether it is greater than 50,000 or less than 50,000. That means we have to round off the numbers till thousands place. So 4,63,128. If you round off these number up to 10,000 place, then we will have 4,60,000 and 4,19,682. This number you have to round up, that is 4,20,000. So the summation is 4 plus 4, that is 8 lakhs, and 60 plus 20, that is 80,000. So approximately we have 8 lakhs and 80,000. Now this 8,80,000 is larger than 8,50,000. The final sum will be definitely greater than 8,50,000. Now the next scenario is, will the sum greater than 8,83,128 or less than 8,83,128? And why do you think so? Now here what we need to do is, if we add exactly 4,20,000, so 4,19,682, that is if you have to round up that number, then it will give us 4,20,000. So 4,63,128 plus 4,20,000 will give us the answer approximately 8,83,128. Now here what we have done is, we had rounded up the second number 4,19,000 to 4,20,000. So here, in order to do the approximate calculation, then our answer will be 8,83,128. Now because our second number, that is 4,19,682 is
less than 4,20,000. Obviously, our final sum will also be slightly less than the required answer, that is 8,83,128, because here we have done rounding up. Just in case if our number is 4,21,000 or something, then our answers would have been slightly larger than the given number. Now there is one more question. So what is the exact value? So in order to calculate the exact value, that is 4,63,128 plus 4,19,682, we have to do the exact addition, that is 8,82,810. Now we'll move to second question. Now in first example we have done approximate addition. In second question we have approximate subtraction. So Roxy and S2 are estimating the values of simple expression, that is 14,63,128 minus 4,90,020. Roxy says the difference is near to 10 lakhs and is less than 10 lakhs. And S2 says the difference is near 9 lakhs but is more than 9 lakhs. Are these estimation correct? And whose estimation is closer to the difference? So again, now we will round off the numbers. So now again we have to round off the numbers. 14,63,128. So if this number we have to round up, that is 15 lakhs, and 4,90,020, we also have to round up this number, that is up to 5 lakhs. So 15 lakhs minus 5 lakhs gives us exactly 10 lakhs, showing that Roxy is closer to the answer. Now second part of the question, will the difference be greater than 9,50,000 or less than 50,000? Now in previous case we had found out nearest neighbors up to lakhs. Now in this case we need to find out nearest neighbors up to 10,000's place. So 14 lakhs 63,128. If we have to round off this number, then we have to round down, that is 14 lakhs 60,000, and this 4,90,020 we have to round up this number to 5 lakhs. So now we have 14 lakhs 60,000 minus 5 lakhs, that which is equal to 9 lakhs 60,000. So the difference is definitely greater than 9 lakh 50,000. Now the third part of the question is, will the difference be greater than 9,60,128 or less than 9,63,128? Now the third question is, will the difference be greater than 9,63,128 or less than 9,63,128? Now here also we need to find out the approximate values. So actually, if in the previous case, if we subtract 5 lakhs, so from 14,63,128, which is a bigger number, so if we subtract 5 lakhs from this number, we will get the answer as 9,63,128, which is the required number in the question. But here, in order to find out this answer, we need to round up the number. That means our answer will be definitely less than 9,63,128, because we are taking away a smaller amount. We will be left with the larger amount. Therefore, the final difference is much greater. So now here, in order to find out the answer 9,63,128, what we have done is we had rounded up the number. That means the number we are subtracting, the actual number, which is 4,90,020, is actually less than 5 lakhs. So whatever is our answer, so because we are taking away a smaller amount, we will be left with a larger amount. That means our difference, our required answer will be
greater than the difference 9,63,128. If we had rounded down this number, then our answer would have been less than the number. And again, the exact value we need to calculate in the last question. So you have to do the actual subtraction, that is 14,63,128 minus 4,90,020, which is 9,73,108. Now we have the next scenario where population of various cities are given. Population in 2011 is given as well as population of 2001 is given. So population of Mumbai is 1,24,42,373 and population in 2001 is given 1,19,78,450. So similarly you have data given for Mumbai, New Delhi, Bengaluru, Hyderabad, Ahmedabad, Chennai, Kolkata, Surat, Vadodara, Pune. Similarly, next 10 cities are also given: Jaipur, Lucknow, Kanpur, Nagpur. Then we have Indore, Thane, Bhopal, Visakhapatnam, Pimpri-Chinchwad, Patna. Now, based on this data, we have to answer few questions. So, observe this data carefully and then we will move to questions. So, approximately if you see the trend, in all the cities, population is decreased. That is, in 2011 population is increased from 2001. Only in case of Kolkata, in 2001 population was higher than population in 2011. Rest every city population is increased. Okay, we'll move to question. What is your general observation of this data? So, for every city population is increased. The population in almost all the cities is increased from 2001 to 2011. Mumbai is most populated city in India. So, which population is highest? So, we can say that Mumbai's population is highest. So, Mumbai is most populated city in India. So, which is least populated city? Can you observe and tell me? Yes, Patna is least populated. By if we refer to 2011 data. Some cities like Bengaluru, Hyderabad, Ahmedabad, Surat, Vadodara and Pimpri-Chinchwad have grown very rapidly. So, if you consider the rate, then by this rate, these cities have grown rapidly and only Kolkata shows slight decrease in the population that we had already discussed. So, the second question is, what is the approximate title for the above table? Now, this table or this data talks about population. So, population of major Indian cities from 2001 to 2011 census data, you can give the title. How much is the population of Pune in 2011? Approximately by how much it is increased as compared to 2001. So, we'll go back to our table. So, Pune population in 2001 is 25,38,473 and in 2011 it is 31,15,431. So, population of Pune is approximately 31 lakhs in 2011 and in 2001 it was 25 lakhs. So, how much is the approximate increase? 31 minus 25 is approximately 6 lakhs.
So Pune's population in 2011 was approximately 31 lakhs and it is increased by 6 lakhs since 2001. Which city's population increased the most between 2001 and 2011? Now by looking at the data, you can say that Mumbai's population is approximately increased by 5 lakhs, New Delhi 11 lakhs, Bengaluru 41 lakhs, Hyderabad 32 lakhs, Ahmedabad 20 lakhs. So highest possible increase we can observe in case of Bengaluru, that is 41 lakhs. Are there cities whose population has almost doubled? Which are they? Now again, looking at the data, you can find out the answer. So the cities whose population are almost double compared to 2001 is Bengaluru, Hyderabad, Surat, Vadodara and Pimpri-Chinchwad. Next question, by what number should we multiply Patna's population to get a number of population close to Mumbai? So now, how much is Mumbai's population? That is, Mumbai's population is 124 lakhs and Patna's population is 17 lakhs. So you have to divide 124 by 17, that is 7. So approximately 7 times Mumbai's population is 7 times than Patna's population. So in this part, what we had discussed is how to round off the numbers. In many cases, you have to round up the numbers. There are few cases where you have to round down the numbers, and by rounding up or rounding down, you have to find out nearest neighbors of the numbers. Once you find out nearest neighbors of the numbers, you can do the calculations correctly. If there is some complicated data also given, then rather than calculating exact values, many a times in day-to-day life, you can use their approximate values and you can do your calculations very easily. If you have got any difficulty in this particular part, then let me know in the comment box. We will get back to you on this. In previous parts, we had discussed how to read large numbers in Indian system as well as American system. If you have not watched that part, I will give the link in the comment box also. Next video मध्ये आपण बघूयात मल्टिप्लिकेशन मध्ये वेगवेगळे जे पॅटर्न्स असतात ते कसे फाइंड आउट करायचे आणि अप्रॉक्सिमेटली मल्टिप्लिकेशन मध्ये किती डिजिट्स असतील ते कसं आयडेंटिफाय करायचं, त्याचा एक अत्यंत सोपी ट्रिक आपण पाहूयात. थँक्यू.